मंडळी, मी खुशखुशीत आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी ज्वेलरी मेकिंगसाठी जे रॉ मटेरियल लागतं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात. मटेरियल आहे म्हणजे अजून आहे बॉक्समध्ये. सो मी तुम्हाला दाखवण्यासाठी असं काही सेटअप करून ठेवलेला आहे, जेणेकरून मला दाखवण्यासाठी सोपं होईल आणि तुम्हाला सुद्धा सोपं पडेल हे सगळं पाहण्यासाठी. तर आपण टूल्स पासून सुरुवात करूया. पुन्हा एकदा आहेत 3 टूल्स आहेत. हे आहे राउंडर. तर यापासून आपण लूप तयार करू शकतो. मंगळसूत्र, पेंडंट, परत नथीसाठी जे लूप तयार करू शकतो आपण, तर या टूलने, या राउंडरने आपण तो लूप तयार करू शकतो. त्यानंतर हे आहे पक्कड. एखादी वायर जर बेंड झाली असेल किंवा सरळ करायची असेल, वाकडी झाली असेल ना, तर पकडच्या साहाय्याने आपण ती सरळ करू शकतो. आणि हे आहे कटर. कटरच्या साहाय्याने आपण वायर वगैरे कट करू शकतो. तर या टूल्सचा खूप महत्वाचा पार्ट आहे ज्वेलरी मेकिंग मध्ये. त्यानंतर आपण वळूया वायरकडे. कोणकोणत्या प्रकारचे वायर्स आपल्याला ज्वेलरी मेकिंग साठी लागतात. तर ही आहे 18 गेजची वायर. तुम्ही बघू शकता ही किती जाड वायर आहे. प्रेसची नथ बनवण्यासाठी आपल्याला बेस जर मजबूत ठेवायचा असेल आणि प्रेसची नथ व्यवस्थित नाकात घट्ट बसण्यासाठी 18 गेजच्या वायरची आपण 18 गेजच्या वायरचा आपण वापर करू शकतो. जास्त तेवढी जाडी कमी. त्यानंतर आहे ही 20 गेजची वायर. बघू शकता दोन्ही वायर मधला फरक तुम्ही बघू शकता. ही 18 गेजची वायर किती जाड आहे आणि ही 20 गेजची वायर सहजरित्या थोडी प्रेस केली की लगेच बेंड होते. तर ही आहे 20 गेजची वायर. ही सुद्धा प्रेसच्या नथीसाठी यूज केली जाते. 24 गेजची वायर ही आपण जी नाकातून आपण जी नथ घालतो ना, तारेची नथ टोचणारी, तर ही तारेच्या नथीसाठी ही वायर यूज केली जाते. आणि त्यासोबत 30 गेजची वायर असते ना, ती सुद्धा तुम्ही रॅपिंगसाठी यूज करू शकता. तुम्ही बघू शकता रॅपिंगसाठी. तर ही सहसा काळी पडत नाही. तर ही सुद्धा तुम्ही रॅपिंगसाठी, म्हणजे जेव्हा आपण मणी वगैरे गुंफतो ना, कुंपणे बांधतो ना, नथ वगैरे बनवताना, रॅप करतो ना, फिटिंग करताना, तर ही सुद्धा तुम्ही वायर वापरू शकता. ही 30 गेजची वायर आहे. तर ही सुद्धा मी यूज करते. हिची जाडी तुम्ही बघू शकता, ही पातळ आहे. ही आहे 0.3 mm ची रॅपिंग वायर. ही सुद्धा रॅप करायला यूज करतात. इझी होतं. मोती वगैरे ज्वेलरी बनवताना रॅपिंगसाठी खूप इझी, कारण 30 गेजची वायर जेवढे नंबर्स वाढणार तेवढी तारेची जाडी कमी होत जाते. तर आपला दोरा असतो ना नायलॉनचा वगैरे, तर त्या पद्धतीची ही वायर असते. ही इनविजिबल नेकलेस जी बनवतात ना, त्यासाठी ही वायर यूज करतात. इनविजिबल नेकलेस साठी, सॉरी, याला गेअर वायर म्हणतात. ही आहे रॅपिंग वायर आणि ही आहे गेअर वायर. त्यानंतर आहे हे ग्लू. हे ग्लू आरी वर्क वगैरे बनवताना, ज्वेलरी मेकिंग मध्ये पण हे यूज करतात. मी हे स्वतःहून मागवलेलं आहे. कधी कधी काय होतं ना, की जे आपले असे पेंडंट वगैरे असतात ना, हे कुंदन आहे, तर हे निघतात. कुंदन खडे वगैरे असतात ना, डायमंड वगैरे, तर हे निघतात. त्यासाठी मी हे ग्लू मागवून ठेवलेलं आहे, जेणेकरून स्टोन वगैरे निघालं ना तर फिक्स करता येईल, यासाठी मी मागवलेलं आहे. हे पण बघूया मोती. तर वेगवेगळ्या साईजचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मोती असतात. आता माझ्याकडे जे अवेलेबल आहेत ना, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे आता मी साईज नाही सांगत, कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल. तर हे राऊंड शेप मध्ये आहेत मोती. त्यानंतर हे ओव्हल शेप मध्ये मोती आहेत आणि हे पण राऊंड शेप मध्ये मोती आहेत. वेगवेगळ्या साईजच्या आहेत. प्रत्येकाची साईज वेगवेगळी आहे. त्यानंतर हे छोटे मोती आहेत. हे लोरियल्स वगैरे बनवण्यासाठी कामी येतं. त्यानंतर हे गोल्डन बीड्स आहेत, मणी वगैरे, हे मणी आहेत गोल्डन मणी. हे 000 साईजचे आहेत. त्यानंतर हे आहे जम्प रिंग्स. हे आपल्याला लॉक वगैरे आणि पेंडंट वगैरे जॉईन करण्यासाठी उपयोगी पडतं जम्प रिंग्स. त्यानंतर हे मोठे आहेत मोती. हे मला एका कडासाठी, लटकन बनवण्यासाठी एक कडा मी बनवलेला लोरियल्सचा. लटकनसाठी मी हे मार्केटमधून घेऊन आले होते, तर ते सुद्धा आहेत. त्यानंतर हे बघा, हे वेगवेगळ्या प्रकारचे
मोती आहेत. मी आता साईज नाही सांगत कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल प्रत्येक डिटेलिंग मध्ये सांगायला गेले तर. त्यानंतर हे राईस मोती आहेत, वेगवेगळ्या साईज मध्ये असतात राईस मोती. हे स्मॉल साईज मध्ये आहे आणि हे लांबीला थोडे जास्त असतात, म्हणजे हे थोडे लांब असतात आणि हे लहान असतात, लांबीमध्ये कमी असतात. तर हे पण राईस मोती आहेत. त्यानंतर हे सुद्धा ओवल मोती आहेत. त्यानंतर ही आहे मोती चेन, जे आपले लॉंग नेकलेस वगैरे असतात ना, तर त्यासाठी ही मोती चेन यूज करतात. त्यानंतर हे आहे बँगल बेस. त्याच्यावरती हे बँगल बेस आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोत्यांचे फ्लॉवर्स वगैरे बनवून याला अटॅच करू शकता. ह्याला होल्स पण आहेत, तर इथे तुम्ही फिक्स करू शकता होल्सने. त्यानंतर हे आहे गोंडा, जे आपण नेकलेस किंवा मंगळसूत्र वगैरे बनवतो ना, ठुशी वगैरे, चिंचपेटी वगैरे, तर त्याला हा गोंडा वापरतात ऍडजस्ट करण्यासाठी पाठीमागे. त्यानंतर हे आहे गोल्डन बीड्स आहेत, हे सुद्धा वेगवेगळ्या साईज मध्ये आणि वेगवेगळ्या शेप मध्ये अवेलेबल असतं. तर हे सुद्धा ज्वेलरीमध्ये यूज करतात. आणि हे आहे लॉक बीड्स. ह्याच्याशिवाय इनविजिबल नेकलेस मंगळसूत्र नाही बनत, तर हे आहे लॉक बीड्स. आणि हे मी काही ऑनलाईन ऑर्डर करून ठेवले आहेत. रिंग बेस, इयरिंग बेस असतो ना, तर मी तुम्हाला इयरिंग बेस पण तुम्ही वापरू शकता. पण ते कसं आहे की मागे जे आपल्याला कानात टोचतो ना आपण, ती तार कधी कधी निघते. सो मी माझ्याकडे ही वायर आहे ना, 20 गेजची वायर, तर त्याच्याने मी इयरिंग बेस बनवते. त्यानंतर फ्लॉवर्स वगैरे अटॅच, जे काही डिझाईन असेल ते अटॅच करते. आणि त्यासाठी हे प्रेस हुक मागून ठेवलेले आहेत मी, प्रेस इयरिंग साठी. हे रिंग बेस इझी पडतं हे रिंग साठी, रिंग बनवताना. त्यानंतर हे आहे बॉल पिन्स मधून कट करून दोन्ही बाजूने असे बॉल्स डॉट असतो, तर त्याच्यापासून आपण हे लॉरियल्स तयार करू शकतो, त्याला म्हणतात बॉल पिन्स. आणि हे आहेत घुंगरू, नथीसाठी किंवा नेकलेस वगैरे बनवताना हे घुंगरू यूज करू शकतो. त्यानंतर आहे हे लॉक्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लॉक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सध्या माझ्याकडे हेच आहे हुकवाले लॉक. नेकलेस वगैरे बनवताना ते मी हे यूज करते, इनविजिबल नेकलेस मंगळसूत्रासाठी. हे लॉक आणि जम्परिंग सुद्धा ह्याला अटॅच येते, सो हे मी घेऊन आले. आणि त्यानंतर मी आता सरी नेकलेस सेट बनवला आहे. तर ह्या आहेत सरी पाईप आहेत. आणि त्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे पेंडेंट आहेत, तर वेगवेगळे प्रकार डिझाईन मध्ये आहेत, कलर्स मध्ये अवेलेबल आहेत. अजून बरेच व्हरायटी असतात मार्केटमध्ये, तुम्ही गेलात ना की बरेच व्हरायटी मिळते, पण सध्या माझ्याकडे आता हे अवेलेबल आहे. आणि हे आहे चंद्रकोर, हे स्मॉल साईज मध्ये आहे आणि या साईज मध्ये आहे, स्मॉल साईज मध्ये. नथीसाठी, नेकलेससाठी, मंगळसूत्र हे तुम्ही बनवू शकता पेंडेंट वापरून. आणि यामध्येच मोठी साईज आहे, थोडी मोठी आहे. आणि हे आहे प्लेन डिझाईन मध्ये हे एक आहे चंद्रकोर. त्यानंतर हे लक्ष्मी पेंडेंट आहे स्मॉल मध्ये. त्यानंतर कमळाचे पण आहे, लोटस पेंडंट आहे हे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आणि साईज मध्ये. आणि हे आहे पेंडंट मोरपंख मध्ये आहे. त्यानंतर पिंक आणि ग्रीन कलर मध्ये आहे. त्यानंतर राऊंड शेप मध्ये मोरपंखचा आहे. त्यानंतर हे फिटिंग स्टोन आहे ड्रॉप शेप मध्ये. आणि हे ग्रीन आणि व्हाईट कलर मध्ये फिटिंग स्टोन आहे, एडी फिटिंग स्टोन आहे. सो हे तुम्ही यूज करून फ्लॉवर वगैरे घरीच बनवू शकता. फ्लॉवर आणि पेंडंट वगैरे एखादा असेल ना फ्लॉवर वगैरे बनवायचं असेल तर याने तुम्ही घरीच बनवू शकता. त्यानंतर हे एडी पेंडंट आहे व्हाईट कलर मध्ये, पीच क्रीम मध्ये आहे. त्यानंतर हा ग्रीन मध्ये आहे. आणि हे आहे कुंदन ड्रॉप शेप मध्ये आहे हे पेंडंट, नथीसाठी किंवा तुम्ही नेकलेस बनवण्यासाठी पण हे यूज करू शकता. बेसिकली हे नथीसाठी यूज करतात. माझ्याकडे 2 कलर मध्ये आहेत. आणि हे निघतात, त्यामुळे मी हा ग्लू मागून ठेवलेला आहे. आणि हा आहे एडी बॉल. त्यानंतर हा एक पेंडंट आहे, कोल्हापुरी साज वगैरे असतो ना त्यामध्ये हे यूज केले जातात. आता मी सरीफ नेकलेस मी यानेच बनवलेला आहे. हे लोटसचे वेगवेगळे कलर्स आहेत, ग्रीन, पिंक आहे आणि रेड ग्रीन मध्ये पण आहे. आतमध्ये व्हाईट खडा आहे. त्यानंतर राऊंड ओव्हल शेप मध्ये आहे हा पेंडंट. त्यानंतर हा ड्रॉप शेप मध्ये आहे आणि हा ग्रीन मध्ये आहे. तर हे सुद्धा नथीमध्ये वापरले जातात. मंगळसूत्र पेंडंट नेकलेस साठी पण वापरले जातात. त्यानंतर हे आहे
मोती चक्री हे नेकलेस मध्ये पण युज करतात, पण हे सहसा मंगळसूत्रामध्ये छान वाटतात. तर मोती चक्री मंगळसूत्र पेंडंट बनवताना आणि हे फ्लॉवर कॅप आहे हे सुद्धा मंगळसूत्र मेकिंग मध्ये वापरतात. त्यानंतर हे मंगळसूत्राच्या सरी आहेत. हे 30 इंचचं मंगळसूत्र सर आहे आणि हे आहे 18 इंचचं मंगळसूत्राचे सरी. त्यानंतर या प्रकारचे गोल्डन मणी आहेत. हे खरबुजा मणी आहे. त्यानंतर अशा पद्धतीचे पण माझ्याकडे मणी आहेत. सो इथे तुम्हाला दाखवण्यासाठी मी फक्त 2 काढून ठेवलेत आणि हे मी आताच मागवलेले आहेत. हे सुद्धा स्मॉल साईज मध्ये आहे, मोठी साईज मध्ये नाही आहे माझ्याकडे आता. तर हे सुद्धा मी मागवलेलं आहे. आणि हे आहे झुमका बेस. वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल मणी आहेत. हे वेगवेगळ्या साईज मध्ये वेगवेगळ्या कलर मध्ये अवेलेबल होतं. हा पिंक आहे, राणी पिंक कलर. त्यानंतर मरून मध्ये आहे, रेड मध्ये पण येतो, ग्रीन आहे, त्यानंतर बॉटल ग्रीन मध्ये आहे. ही मोठी साईज आहे, लहान साईज आहे. त्यानंतर मरून मध्ये मोठी साईज आहे आणि पेस्टल कलर मध्ये पण येतो आणि हे मोठी साईज मध्ये आहे, मोठी आणि स्मॉल आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल मणी आहेत. राऊंड शेप आहे, ड्रॉप शेप आहे, वेगवेगळे कलर्स अवेलेबल असतात. आणि हा पेस्टल पिंक कलर आहे, बेबी पिंक पेस्टल मध्ये येतं. त्यानंतर हे स्मॉल आहेत, स्मॉल क्रिस्टल मणी आहेत रेड आणि ग्रीन मध्ये. हे आपण सहसा नथ वगैरे बनवतो ना, तर लॉरियल्स बनवण्यासाठी लटकन पण म्हणतात किंवा लॉरियल्स बनवण्यासाठी पण याचा वापर केला जातो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्यासाठी युजफुल आहे की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय, टेक केअर टू ऑल.